ज्याला आपण देव असं म्हणतो, हा देव हा आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये ढवळाढवळ करत नाही, हस्तक्षेप करत नाही, तो कोणावरही कृपा करत नाही, तो कोणावरही कोप करत नाही. तो कृपा करतो, कोप करतो वगैरे या समजुती आपल्या आहेत. तुम्ही जाऊन त्याला कोणाला विचारलंय, कोणी मला एक सांगावं, आम्ही देवाला जाऊन विचारलं, अंगातला नव्हे, खऱ्या देवाला जाऊन विचारलं आणि खऱ्या देवाने मला सांगितलं. असं कधी घडलंय का? असं घडणं शक्यच नाही, कारण तो निराकार आहे, निर्गुण आहे, तो बोलत नाही, तो अव्यक्त आहे. आता आम्ही त्याला एखाद्या मूर्तीचं रूप वगैरे दिलं ती गोष्ट वेगळी. आता ती मूर्ती जर बोलली, बोलत नाही पण बोलल्याचा भास झाला, काय काय लोकांना काय काय भास होतील म्हणून सांगता येत नाही. हो, देवाने आम्हाला ती स्वप्नात येऊन दृष्टांत दिला वगैरे वगैरे आपण सांगतो, कळलं की नाही? हे दृष्टांत वगैरे जे आपण जे म्हणतोय ना, हे सुद्धा आपल्याच अंतर्मनाचा भाग असतो. हे आपण लक्षात ठेवायचं. हे आपल्या अंतर्मनाचा भाग असतो. या ठिकाणी कुठच्या तरी परमेश्वराने येऊन तुला सांगितलं अशातला भाग नसतो. पण हा अंतर्मनाचा विषय मी आता सांगत नाहीये, तो पुढे येईल तेव्हा मी सांगेन. पण एक लक्षात ठेवायचं की या सगळ्याला कारण आपण असतो, देव नसतो. हे लक्षात घेतलं की जीवनविद्येचा महत्वाचा सिद्धांत आहे की आपल्या जीवनामध्ये देव कृपा करत नाही, कोप करत नाही, हस्तक्षेप करत नाही. इतकंच नव्हे, तो न्याय पण देत नाही आणि अन्यायही करत नाही. आपण म्हणतो देव न्यायी आहे, असं आपण म्हणतो देव न्यायी आहे. देव न्यायी बी काय, तो तुम्हाला न्याय बी द्यायला काय असं तराजू घेऊन बसलेला नाही, कळलं की नाही? किंवा तुमचं काहीतरी वाट पाहून बसलेलं नाही, तुम्ही काय करता लगेच न्याय द्याल, असला गुण भानगडी तो पडत नाही. मी मागला केव्हा सांगितलं, तुमची किंमत देवाच्या साम्राज्यात ढेकणा इतकी आहे. हे म्हटलं तर तुम्हाला जर आश्चर्य वाटेल, कळलं की नाही? पण याच्यात अतिशयोक्ती नाही. हे मी सांगतो ती वस्तुस्थिती आहे की माणसाची किंमत देवाच्या साम्राज्यामध्ये ढेकणा इतकीच आहे. एक तुमच्या पायाखाली ढेकून मेला, तुम्ही कधी त्याचा विचार केला का हो? किंवा 4 माणसांना गोळा करून तुम्ही मोठ्याने गळा काढून रडलात का कधी? ढेकून मेला हो, नाही मेला. ढेकून पायाखाली 1 गेला काय आणि 10 गेले काय आणि 50 मेले काय? तुम्हाला त्याच्याबद्दल काही वाटत? पायाखाली किती मुंग्या मारतात आणि आपण मोठ्याने अगदी भक्तिभावाने विठाल विठाल विठ्ठल म्हणतो. असं करताना किती जंतू मेले? आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो ना, असं केल्याबरोबर किती मेले? आता या क्षणाला किती मेले? 2 टाळ्या मारल्या. आता तुम्ही मगाशी किती टाळ्या मारल्या? किती मेले? पण तुम्ही कधी विचार केलाय की मला मेले हे तरी तुम्हाला ठाऊक आहे? अहो ते कुठे, आम्हाला तर दिसलेच नाहीत. मग तुम्हाला जर जंतू दिसत नाहीत तर तुम्ही जंतू त्या देवाला कसे दिसणार? तुम्ही म्हणा देवाला दिसत नाही कसं? त्याला 1000 डोळे आहेत, लाखो डोळे आहेत, तुम्ही असं म्हणता. हे जे तुम्ही म्हणता, हे जे डोळे बिळे वगैरे जे आहेत, हे देवाचं सगळं जे चाललेलं जे आहे ते एका विशिष्ट पद्धतीने चाललेलं आहे. ही पद्धत जर आपण नीट लक्षामध्ये घेतली तर मी काय म्हणतो ते कळेल. नाहीतर आतापर्यंत लोक सांगत आले तेच आपण स्वीकारत आलो. पण ते सांगत आले तो प्रकार आणि मी सांगतो तो प्रकार, ह्याच्यामध्ये प्रकार वेगवेगळा आहे. काय वेगळा आहे? मी जे सांगतो आहे ते विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून सांगतोय आणि ते जे सांगत आले किंवा तुम्ही आतापर्यंत ऐकत आलात ते भाविकतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही ऐकत आलात. एवढाच फक्त फरक आहे. आणि म्हणून आम्ही जे सांगतो आहे ते विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून, की ज्याला आपण नेणी म्हणतो, ज्याला आपण शुद्ध नेणी म्हणतो, त्या शुद्ध नेणिवेच्या द्वारे परमेश्वराचं हे कार्य चालत आहे, करत नाही, चालत आहे. मागल्या खेपेला मी उदाहरण दिलं होतं. तुमच्या अंगातून घाम येतो, तुम्ही घाम काढत बसत नाही. आता घाम काढूया, आता घाम काढूया, घाम काढूया म्हणून काय घाम बाहेर येत नाही. तो घाम येण्याची क्रिया होते पण घाम आपण काही काढत नाही. तो प्रोसेस चालला असतो. त्या प्रोसेस बद्दल आपल्याला माहिती नसते. तो प्रोसेस आपल्याला ठाऊक नसतो. त्याची पद्धती आपल्याला ठाऊक नसते. तो कुठून कसा होतो ते आपल्याला माहित नाही. पण घाम येतो. आपल्या शरीरातून घाम येतो. आपण तो तयार करीत नाही. तसं ही सगळी निर्मिती, विश्वनिर्मिती ही विश्वंभराच्या कडून होत असते.
होत असते, तो करत नसतो. ही गोष्ट एकदा लक्षामध्ये आली की ढेकणं निर्माण होतात, पिसवा निर्माण होतात, डास निर्माण होतात, पशु पक्षी जलचर मासे बिसे निर्माण होतात आणि माणसंही निर्माण होतात. इतर जसे तशी माणसं. देवाच्या साम्राज्यामध्ये तुम्ही सर्व सारखे, त्याच्यामध्ये काही फरक नाही. ही गोष्ट एकदा तुमच्या ध्यानामध्ये आली की मग आपण जे करतो ते महत्वाचं असतं, कारण त्याच्यातून नियती नावाची गोष्ट निर्माण होत असते. ही गोष्ट आपल्या ध्यानामध्ये की नियती निर्माण होते कुठून? आपण जे करतो त्याच्यातून नियती निर्माण होते. म्हणून ही नियती आपल्या जीवनावर प्रभाव टाकते. नियती इज ए मॅन्स ओन क्रिएशन विच इन टर्न इन्फ्लुएन्सेस इज लाईफ. हा जीवनविद्येचा एक महत्वाचा सिद्धांत आहे की ज्याला आपण नियती असं म्हणतो. लोकांचा समज काय आहे? भल्या भल्यांचा. मोठमोठे विद्वान, मोठमोठे लेखक तुम्ही बघा पुस्तकातून वगैरे, त्यांची अशी कल्पना आहे की नियती म्हणून कोणतरी एक आहे आणि ती आपण त्याचे एक बाहुल्यासारखे आहोत आणि ती आपल्याला नाचवत असते. अशा तऱ्हेची एक समजूत मोठमोठ्या लेखकांची आहे, विद्वान लोकांची आहे. जीवनविद्या सांगते बरोबर नाही, जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते नियती ही तुम्ही निर्माण करता. कशातून? तुमच्या कर्मातून. कर्म विचारापासून सुरू होतात. विचार, उच्चार आणि आचार ह्याच्यातून नियती आपण निर्माण करतो. इथे करतो, होते नाही. होते असं वाटतं पण होते नाही, आपण करतो. इट लुक्स लाईक एन इव्हेंट बट इट इज नॉट एन इव्हेंट, इट इज ए प्रोसेस. आणि म्हणून ही जी नियती जी आहे, ही नियती आपण निर्माण करीत असतो. आणि प्रोसेस काय? विचार, उच्चार आणि आचार हा प्रोसेस. ह्याच्यातून आपली नियती आपणच निर्माण करतो. आणि जी नियती आपण निर्माण करतो तीच नियती आपल्या जीवनावर प्रभाव टाकते. आता सध्याच्या लोकांना ह्याचे महत्व माहीत असेल. बँक, बचत खाते उघडा म्हणून आपल्याला सरकार सांगते. बचत खाते उघडा कशासाठी? बचत करायला. की पैसे आपण बचत करतो, काटकसरीने आपण बचत करतो. आणि हे आपण जे बचत करतो तेच वेळेला आपल्याला उपयोगी पडतं. नाही का? आपण जी बचत करतो, एक प्रत्येक महिन्याला 5, 10, 15 रुपये आपण जर बचत केली तर हळूहळू थेंबे थेंबे तळे साचते, तर हळूहळू ती आपली वाढ होते. आणि मग आपल्याला ज्या वेळेला आता मुलीचं लग्न, कर्ज काढायला नको, आपण बचत केलेली असते, त्यामुळे आपल्याला त्याचा उपयोग होतो. किंवा काहीतरी आपल्याला जरूर लागली, लगेच त्याचा आपल्याला उपयोग होतो. म्हणजे आपणच ती निर्माण केलेली आहे बचत, आणि ती बचत आपण निर्माण केली, ती प्रसंगी आपल्याला उपयोगी पडते. हे उदाहरण नीट लक्षात घेतलं तर मी काय म्हणतो ते काय. नियती म्हणतात ना, ती ही नियती आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की ज्याला आपण परमेश्वर असं म्हणतो, देव असं म्हणतो, गॉड असं म्हणतो, हा परमेश्वर हा तुमच्या बाबतीमध्ये कृपाही करत नाही आणि कोप करत नाही. म्हणून बस जर एखाद्या बसला ऍक्सिडेंट झाला तर तो परमेश्वराचा त्याच्याशी काही संबंध नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. इथे परमेश्वराचा संबंध नाही. पण लोकांचा मात्र असा समज आहे की परमेश्वर असा कसा हो निष्ठुर, म्हणजे त्याला दयाळू म्हणायलाही वेळ नाही, निष्ठुर म्हणायला वेळ नाही. आता तुम्ही जर बस स्टॉपवर उभे राहिलात, कळलं की नाही, म्हणजे घरातून निघालात आणि बस स्टॉपवर जाऊन उभं राहतो न राहतो इतक्यात पाहिजे ती बस आली. काय प्रभूची कृपा आहे. लगेच प्रभूची कृपा. हा दुसऱ्या दिवशी तसाच गेला, 2 तास बसत नाही. काय आज प्रभूचा कोप झाला म्हणा. आता काल कृपा केली आणि आज कोप झाला. मग तू काय वर आकाशात बसलेल्या टपून आता घरातून कधी निघतो, कधी जाऊन तिकडे बसतो आणि कधी बस सोडतो, असं काय आहे काय? तेव्हा तो कृपा करतो आणि कोप करतो वगैरे, ह्या ज्या आपल्या काल्पनिक गोष्टी आहेत, हे आपण लक्षात ठेवलं तर आपण परमेश्वराला कधीही दोष देता कामा नये, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून परमेश्वर ह्याचा संबंध आपल्या जीवनाशी अत्यंत घनिष्ठ आहे, हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. तो आहे म्हणून आपण आहोत.
तो नाही तर आपण नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. तो आहे तर आपण आहो, तो नाही तर आपण नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग आता विद्वान लोक म्हणतात परमेश्वर नाही, तर आता त्याला काय करायचं? काय करायचं? करणार काय? काय कोर्टात फिर्याद करणार? कोर्टात फिर्याद करता आली असती केली असती कोणीतरी, पण कोर्टात फिर्याद केल्या तर फिर्याद दाखल कोण करून घेणार? तेव्हा बाबा तुम्हाला म्हणताना देव नाही नाही म्हणा, आमचा त्याला विरोध नाही, आहे म्हटलं पण आहे. पण गंमत अशी आहे की परमेश्वरच नाही असे म्हणणारे जे विद्वान असतात ते खरोखर विद्वान नसतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण त्यांनी विचारच केले. विद्वान माणसं विचार करतातच सर्व बाजूने, असं समजण्याचं कारण नाही. आणि म्हणून परमेश्वर नाही असं म्हणणं म्हणजे बाप नाही असं म्हणण्यासारखं आहे. आता एखाद्या माणसाने म्हटलं मी बाप बीप काही मानत नाही, काय पुरोगामी आहे हो? पुरोगामी का? देव मानत नाही म्हणणारा पुरोगामी, तसा बाप मानत नाही म्हणणारा पुरोगामी म्हणायला काय हरकत आहे? मग तुम्ही म्हणणार पुरोगामी? हरामखोर आहे म्हणणार तुम्ही. काय हरामखोर आहे? ज्या बापाने याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, पालन पोषण केलं, तो मानायलाच तयार नाही, हरामखोर असं तुम्ही म्हणणार. मग त्याला जर तुम्ही हरामखोर म्हणता तर ह्याना तुम्ही काय म्हणणार? काही म्हणा, खोर म्हणा, नाही तर खोरीत ढकलून द्या. कळलं की नाही? पण गंमत अशी आहे की परमेश्वर आधी आणि मग आपण. म्हणून अध्यात्म हा जो शब्द आहे ना, याचा अर्थ काय हो? पुष्कळ लोकांना अध्यात्म या शब्दाचा अर्थ बरोबर कळत नाही. अध्यात्म म्हणजे आधी आत्मतत्व म्हणजे अध्यात्म. आधी आत्मतत्व म्हणजे अध्यात्म. आता हे मराठी साहित्य. आता अध्यात्मामध्ये आधी हा शब्द आहे म्हणजे अधिष्ठान म्हणजे आत्मतत्व हे अधिष्ठान आहे. अधिष्ठान म्हणजे आधी, अधिष्ठान. आत्मतत्व हे आधी, बाकी नंतर, बाकी नंतर. आणि म्हणून हे जे आत्मतत्व जे आहे त्यालाच कोणी हरी म्हणतात, कोणी विठ्ठल म्हणतात, कोणी राम म्हणतात, कोणी कृष्ण म्हणतात. त्याला नावं पुष्कळ आहे. म्हणून हा जो हे जे आत्मतत्व ज्याला आपण म्हणतो, आत्मशक्ती, त्याला निन्या लिंगाने जर वापरलं, स्त्रीलिंग वापरायचं झालं तर आत्मशक्ती, पुल्लिंगी वापरायचं झालं तर आत्मदेव. त्यानंतर आपल्याला म्हणायचं असेल की नपुसकलिंग म्हणायचं आत्मतत्व. असे निन्या अंगाने त्याला निन्या नावं आहेत. अर्थ त्याचा एकच, अर्थ त्याचा एक. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली तर हा कुठे आहे? हा आत्मतत्व जो आहे तो कुठे आहे? आपल्याच जवळ आहे. म्हणून देव कुठे आहे? तो तुझ्या जवळ आहे. हा आपल्या साधू संतांचा संदेश आहे, साधू संतांचा सिद्धांत आहे. देव कुठे आहे? तुझ्या जवळ आहे. तुझ्या जवळ म्हणजे कुठे आहे? अगदी जवळ रे, अगदी जवळ. अरे आधी तो मग तू नंतर. आता ह्याच्यापेक्षा आणखीन काय सांगायचं? म्हणून देव जवळी असे असोनी कोणाशी न दिसे असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? देव जवळी असे असोनी कोणाशी न दिसे अशी फजिती झालेली. देव जवळ आहे, तो आत आहे आणि बाहेर, तो आत आहे आणि बाहेर. आत आहे तो जर दिसेल तर तो बाहेर दिसेल. बाहेर पाहण्याचा प्रयत्न कराल तर तो कधीच दिसणार. आत त्याला पाहिला की मग तो बाहेर दिसतो. पण जर तुम्ही आत पाहिला नाही आणि बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तो आतही दिसणार नाही आणि बाहेरही दिसणार. म्हणून त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी निज देव नेनसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. तर सांगायचा मुद्दा असा की हा सगळा जो विषय आहे, परमेश्वर ज्याला आपण म्हणतो, देव असं म्हणतो, हा देव आधी, त्याच्याशी आपला संबंध घनिष्ठ, तो आहे म्हणून आपण आहोत, हा आपला संबंध आहे. म्हणून तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. कारे नाटविसी कृपाळू देवासी कोसी तो जगासी एकलाची बाळा दुग्ध कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. फार सुंदर तो अभंग आहे. त्याच्यामध्ये तू देवाला का स्मरत नाही, देवाचा तू आठव का करत नाही असं म्हटलेलं आहे.
आता इथे बसलेले लोक म्हणतील मनामध्ये, का हो मगाशी तर तुम्ही सांगितलं देव कृपाळू नाही. कळलं की नाही? आमच्या नातवानेच आम्हाला एकदा प्रश्न विचारला. आम्ही एकदा कुडाळला गेलो होतो. कळलं की नाही? ते कुडाळला गेलो होतो, त्या ठिकाणी एका शाळेचे जे विद्यार्थी होते आणि कॉलेजचे विद्यार्थी होते, त्यांच्या पुढे माझं भाषण झालं. प्रवचन झालं नाही, भाषण झालं. त्या भाषणामध्ये आणि मी देव कृपाही करत नाही आणि कोप पण करत नाही असं मी सांगितलं. आणि मग मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर मी माझ्याकडे कोणतरी एक पाहुणा आला होता, त्याच्याकडे बोलता बोलता मी म्हटलं देवाची कृपा. आप्पा, कुणाला सांगितलं देव कृपा करत नाही, कोप करत नाही, अर्थ म्हणतो देवाची कृपा. बरोबर पकडलं मला. त्याची मला आता आठवण झाली. गंमत अशी आहे की कारे नातेविसी कृपाळू देवासी असं आपण ज्यावेळेला म्हणतो, त्यावेळेला तो कृपा करीत नाही, पण त्याची कृपा होते. तो कोप करीत नाही, पण त्याचा कोप होतो. हे आपण लक्षात ठेवायचं. मग आपली ही जी भाषा आहे ही बोली भाषा आहे. आपण म्हणतो देवाची कृपा वगैरे, हे आपली बोलण्याची एक सवय झालेली असते. आणि या सवयीप्रमाणे मी इथे बोलतो, पण हे सवयीचे शब्द आहेत, आपण लक्षात ठेवायचे. हे विज्ञाननिष्ठ शब्द नाही. म्हणून सवयीचे शब्द असे आहेत, देवाची कृपा, देवाचा कोप. काय झालं की आपण म्हणतो देवाचा कोप झाला, काय झालं की देवाची कृपा झाली. हे सवयीचे शब्द आहेत, आपण लक्षात ठेवायचे. पण वस्तुस्थिती ह्याच्या अगदी उलट आहे. देवाची कृपा होते, तो करीत नाही. देवाचा कोप होतो, तो करीत नाही. मग तुम्ही म्हणा, मग हा काय प्रकार आहे? हा प्रकार असा आहे की निसर्गाचे जे नियम आहेत, ह्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे सर्व काही चालत असतं. कृपा होणं किंवा कोप होणं, ह्या दोन्ही गोष्टी निसर्गाच्या नियमाप्रमाणे होत असतात. परमेश्वर करत नसतो. म्हणून तुम्ही जे काही करता ते परमेश्वराच्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे करता का तुम्ही जे करता ते निसर्गाच्या नियमांना लाथाडून करता? इतकाच काय तो प्रश्न. प्रश्न आहे तो एवढाच आहे की तुम्ही निसर्गाच्या नियमांना अनुसरून वागता का निसर्गाच्या नियमांना लाथाडून वागता? एवढंच काय तो प्रश्न. जे निसर्गाचे नियम लाथाडतात त्यांच्यावर निसर्गाकडून लाथा खाण्याचे प्रसंग येतात. ह्याच्या उलट निसर्गाच्या नियमानुसार जो आपलं जीवन जगतो त्याच्यावर भगवंताची, परमेश्वराची, देवाची कृपा होते. एवढं लक्षामध्ये आलं की मी काय म्हणतो ते आपल्या ध्यानात येईल. म्हणून परमेश्वर ज्याला आपण म्हणतो, देव असं आपण ज्याला म्हणतो, गॉड ज्याला आपण म्हणतो, तो आपल्या जवळ आहे. त्याला तुम्ही आत पाहायला शिका. आत पाहायला शिकलं तर तो तुम्हाला बाहेर दिसेल. आत जर पाहता आलं नाही तर तो बाहेरही दिसणार नाही आणि आतही दिसणार नाही. आणि मग तुम्ही किती जरी तीर्थयात्रा केल्या तर फक्त क्षीण होईल. मग तुम्ही म्हणा करूच नाही का? करा. आम्ही कोणी म्हणतो करू नका. आम्ही कोणाला काय करू नका आणि काय करा म्हणून सांगत बसत नाही. ज्याला काय करायचं असेल त्याने ते करावं. कळलं की नाही? आमच्याकडे असं आहे, लोकशाही. तुम्हाला काय पाहिजे करा. आणि आणि मीच करतो असं नव्हे. अहो, भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली की नाही? भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली. किती? 18 अध्याय, 700 श्लोक, 18 अध्याय. आणि सगळं सांगितल्यानंतर भगवंतानी अर्जुनाला काय सांगितलं? यथेच्छसी तथा कुरु. आता हे मी जे काही तुला जे सांगायचं ते सांगितलं. आता तुला जसं योग्य वाटेल तसं तू कर. कळलं की नाही? शेवटी करायचं काम हे तुझं आहे. सांगायचं काम जरी आम्ही केलं, करायचं शेवटी करायचं काम तुझं आहे. तीर्थयात्रेमध्ये अर्थ आहे की न अर्थ आहे हे तू पहा. तुला करायचं की न करायचं ते तू कर, ते तू ठरव. पण जे सांगायचं ते सांगितल्यानंतर करायचं काय हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. आणि त्याच्यासाठी जीवनविद्या संप्रदायामध्ये कुठल्याही तऱ्हेचं आणि बळजबरी नाही. ज्याला जे आवडेल ते त्याने करावं. ज्याची जशी योग्यता असेल तसं त्याने करावं. मग काही लोक असे करतात, ते म्हणतात, माझ्याकडे काही लोक तक्रार करतात. म्हणतात महाराज तुम्ही एवढं सांगता तरी लोक आपले काय काय गोष्टी करायचे ते करतात. करू दे म्हटलं. जशी ज्याची योग्यता असेल तसा तू करणार. कळलं की नाही? त्याला तू हे करू नको म्हणून सांगण्यामध्ये अर्थ नसतो. शेवटी त्याला ते अनुभवाने पडते तेव्हाच त्याला खरं काय पडते.
म्हणून आमच्या जीवनविद्येमध्ये आम्ही नेहमी सांगतो शहाणे 3 प्रकारचे असतात. कळलं की नाही? दुसऱ्यांच्या अनुभवावरून जे शिकतात ते खरे शहाणे, स्वतःच्या अनुभवावरून शिकतात ते दीड शहाणे, आणि कोणाच्याच अनुभवावरून शिकत नाही ते पेडगावचे शहाणे. कळलं की नाही? तेव्हा या शहाण्यामध्ये आपण कुठले शहाणे ते ज्याचं त्याने ठरवावं ते सुद्धा आम्ही सांगणार नाही. तू शहाणा का, तू दीड शहाणा का, तू पेडगावचा शहाणा. हे ज्याने ते स्वतःच विद्यार्थी, स्वतःच पेपर सेटर, आणि स्वतःच परीक्षक, आणि स्वतःच मार्क द्या, आणि स्वतःच रिझल्ट लावा. हे सगळं तुम्हीच करायचं. या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये गपत आहे. कळलं की नाही? मग सद्गुरूने काय करायचं? सद्गुरूने मार्गदर्शन करायचं. असा जा, तू असा जातोस ना, असा गेलास की खड्ड्यात पडशील, असा गेलास की बरोबर देवाच्या चरणापर्यंत जाशील. सुखाचा, देवाचे चरण कसे आहेत? सुखाचा सागर, आनंदाचा आगर, असं हे देवाचे चरण आहे. अशा मार्गाने जा, तुला देव बरोबर सुखाचा सागर, माप रखुमा देवी वर असा पाहिजे असेल या मार्गाने जा. इथल्या मार्गाने जाशी खड्ड्यात पड. आता एखादा म्हणाला खड्ड्यात पडतात म्हणजे तरी काय पडतात ते बघूया. तर खड्ड्यात पडणं म्हणजे पण याला काय माहित नसतं. तर खड्ड्यात पडणं म्हणजे काय? मग जाऊन पड. टंगडी मोडली की मग खड्ड्यात पडणं म्हणजे काय ते तुला कळेल. कळलं की नाही? म्हणून जीवनविद्या संप्रदायामध्ये आम्ही कोणावरही कसलीही सक्ती करत नाही. कसलीच सक्ती करत. फक्त योग्य काय आणि अयोग्य काय तेवढंच आम्ही सांगतो. आणि मग यथेच्छसी तथा करू असं भगवंत सांगतात, त्याप्रमाणे आम्ही पण सांगतो. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे.